राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी चर्चा सध्या सुरू आहे। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मध्यरात्री भेट घेतल्याचं बोललं जात आहे। या भेटीची अधिकृत माहिती समोर आली नसली तरी देखील या चर्चेनं मोठी खळबळ उडालेली आहे। ही भेट महाराष्ट्रात नव्या राजकीय भूकंपाचे संकेत आहेत की विधान परिषदेची गोळाबेरीज हा सवाल आता उपस्थित केला जातोय। महाराष्ट्राच्या राजकारणात कुठलीच समीकरणं आता नवी आणि आश्चर्यजनक राहिली नाहीये, कारण गेल्या काही वर्षात अनेक आघाड्या आणि युत्या आपण बघितल्या, पण वर्षभरापासून एक चर्चा सातत्यानं होतीये, ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमधल्या वाढत्या जवळीकीची। या चर्चांमध्ये आता आणखी एक भर पडली एका बातमीची। वर्षावर गुप्त भेटींचे किस्से आपण नेत्यांच्या तोंडून ऐकलेत, पण मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर अशीच एक गुप्त भेट झाल्याची बातमी प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसनं सूत्रांच्या हवाल्यानं दिली। आणि ही भेट कोणाची तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची। या दोघांची वर्षा निवासस्थानी गुप्त भेट आणि चर्चा झाल्याचा दावा करण्यात आलाय। यामुळे राजकारणात पुन्हा एका मोठ्या भूकंपाची शक्यता वर्तवली जाते। याबाबत जेव्हा आम्ही संजय राऊतांना विचारलं तेव्हा राजकारणात बऱ्याच गोष्टी घडणार असल्याचं म्हणत त्यांनी शंकांना बळ दिलं। तर ठाकरेंना भेटायचं असतील तर ते लपून छपून कशाला भेटतील असा सवाल अंबादास दानवेंनी केलाय। की मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली का, याचं उत्तर हे दोन नेतेच देऊ शकतील। नाही, पण तुम्ही या सगळ्या घडामोडींमध्ये महत्त्वाचे नेते आहात, मग तुमच्यापर्यंत काय माहिती आहे? कारण माझ्याकडे माहिती असली तरी मी तुम्हाला का सांगू? अजून बऱ्याच गोष्टी घडणार आहेत राजकारणात, मी का सांगू? आता कशा करतात त्याच्यावरती पाणी ओतायचं। उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटायचं तर खुलेआम भेटतात। आता विधिमंडळाचं अधिवेशन संपलं तेव्हा देवेंद्रजी फडणवीसांना उद्धवजी ठाकरे साहेब भेटलेले खुलेआम। असं काय काम असेल, भेटायचं असेल तर ते भेटू शकतात। त्याला काय, मला असं वाटतं त्या कोणी ट्विटरवर लिहिलं किंवा टाकलं म्हणून असं गुपचूप भेटण्यासाठी मला असं वाटत नाही उद्धवजींना कोणाला गुपचूप भेटण्याची आवश्यकता आहे। आता ठाकरे आणि फडणवीसांमध्ये खरंच भेट झाली का याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांना माध्यमांनी विचारल्यावर त्यांनी मात्र हे वृत्त फेटाळलं, तर खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिलाय। उद्धव ठाकरेंना जर मला भेटायचं असेल किंवा आमची भेट व्हायची असेल तर ती लपून छपून करण्याची आवश्यकता नाही आहे, ती ओपनली देखील केली जाऊ शकते। असे कुठलेच विषय आमच्यात नाहीत की जे आता लपवायची त्या ठिकाणी आवश्यकता आहे। अशा प्रकारची कुठली भेट घडलेली नाही। काही लोक जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीनं खोट्या बातम्या देतात। या खोटारड्या हँडल्सवर त्या ठिकाणी नोटीस बजावली जाईल। आता मुख्यमंत्र्यांनी भेटीच्या चर्चा फेटाळून लावल्या, पण गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये सारं काही आलबेल नाहीये। एकीकडे महाविकास आघाडीत रुसवे फुगवे सुरू असताना एकनाथ शिंदेही नाराज असल्याच्या बातम्या येत असतात। त्यातच विधान परिषद निवडणुकीच्या मैदानात ठाकरे स्वतः उतरणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे विधान परिषदेतील पाठिंब्यासाठी ही भेट असल्याचा दावा केला जातोय। काही दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरे भाजपच्या मोहित कंबोज यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात दिसले आणि आता ठाकरे फडणवीसांच्या गुप्त भेटीची चर्चा आहे। त्यामुळे पडद्यामागे भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत काही घडतंय का असा प्रश्न अनेकांना पडलाय। काही दिवसांवर विधान परिषदेची निवडणूक आहे, त्यासाठीच्या व्यूहरचनेचा तर हा भाग नाही ना, याचं उत्तर येत्या काही दिवसात आपल्याला मिळेलच। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।